पाणी म्हणजे जीवन आणि पाण्याचे योग्य नियोजन म्हणजे समृद्धीचा पाया. बदलते हवामान, अनियमित पाऊस आणि घटणारी भूजल पातळी यामुळे ग्रामीण भागासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. विशेषतः मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागात शेतीसाठी पाण्याची उपलब्धता ही मोठी समस्या बनली आहे. याच समस्येवर शाश्वत उपाय म्हणून ॲटलस कॉपको इंडिया लिमिटेड यांच्या आर्थिक सहकार्याने आणि सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून सिल्लोड तालुक्यात पूर्ण एकात्मिक पाणलोट विकास प्रकल्प राबवण्यात येत आहे. तालुक्यातील 7 गावांमध्ये ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून हा प्रकल्प यशस्वीपणे सुरू आहे. या प्रकल्पामध्ये मृदा व जलसंधारण, शाश्वत शेती, उपजीविका विकास आणि शेतकरी व ग्रामस्थांचे क्षमता विकास या 4 प्रमुख घटकांवर भर देण्यात आला आहे. कामाची सुरुवात गावांचे सर्वेक्षण, नैसर्गिक संसाधनांचा अभ्यास आणि ग्रामसभांमधून स्थानिक गरजा निश्चित करून करण्यात आली. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरावे यासाठी सलग समतल चर, जलशोषक चर, वनबंदिस्ती, दगडी सांडवे, मातीचे बंधारे आणि नाला उपचार यांसारखी विविध कामे करण्यात आली. या उपायांमुळे मातीची धूप कमी झाली, भूजल पुनर्भरणाला चालना मिळाली आणि शेतांमध्ये ओलावा टिकून राहण्यास मदत झाली. कासोद येथे असं गॅबिन बनवलेलं आहे, जाळीचा बांध टाकलेला आहे. तसे आम्ही इतर गावामध्ये 7 बांध टाकलेले आहे. तरी या बांधामुळे पाण्याचा फ्लो कमी होत जातो आणि जमिनीत पाणी मुरसतं आणि माती पण याच्यामध्ये थांबते, माती वाहत नाही. तर हा EGP बनवलेला आहे. हे वाहून जाणारं पाणी स्टॉप होत होत जातं आणि खाली विहिरीला वगैरे भरपूर फायदा होतो. त्याच्याकडे सावित्रीबाई फुले आणि ॲटलस कॉपको सायन्स यांच्या साहाय्याने नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले. त्याचा फायदा असा झाला की एकदम पाणी वाहून न जाता ते जागोजागी थांबत गेले. इकडे पण बघू शकता, असे आमच्या भागामध्ये कमीत कमी एक 450 मीटर पर्यंत काम झालेलं आहे. नाला एकदम असा पूर्ण खोल झालेला आहे. हा तिसरा CNB आहे. हा तिसरा CNB आहे. असे पूर्ण 3 CNB झालेले आहे. ते हा कमीत कमी एक सरासरी 200 मीटरचा झालेला आहे खोलीकरण. तुम्ही समजा भविष्यामध्ये याला पाणी देण्यासाठी वगैरे नंतर फेब्रुवारी मार्च मध्ये जे पाऊस आम्हाला कमी पडत होता, समजा पाणी कमी पडत होतं, ते आता वाढलेलं आहे. आजपर्यंत या प्रकल्पांतर्गत 400 हेक्टर क्षेत्रावर मृदा व जलसंधारणाची कामे, सुमारे 40,000 घनमीटर बांध बंदिस्ती तसेच 580 दगडी सांडव्यांची उभारणी करण्यात आली आहे. या कामांमुळे अनेक विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून काही गावांमध्ये भूजल पातळीत सुमारे 25% सुधारणा दिसून आली आहे. लोकसहभाग, योग्य नियोजन आणि वैज्ञानिक पद्धती यांची सांगड घालत राबवण्यात येणारा हा पाणलोट विकास प्रकल्प ग्रामीण भागात जलसंपन्नता, शाश्वत शेती आणि समृद्ध जीवनाची नवी दिशा निर्माण करत आहे. याशी बरेच माती वाहून जात होती, तर आम्हाला त्याच्यापासून जास्तीत जास्त फायदा मिळाला. हे वरून व्हॅट मारल्यामुळे या विहिरीला पण आमच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे. शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी या प्रकल्पांतर्गत अनेक प्रभावी उपक्रम राबवण्यात आले. आदर्श शेतकऱ्यांच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीची प्रात्यक्षिके घेण्यात आली. त्यामुळे उत्पादन खर्चात प्रति एकर 10 ते 20,000 रुपयांची बचत झाली, तर उत्पादनातही लक्षणीय वाढ झाली. 1,000 एकरांहून अधिक क्षेत्रावर 600 पेक्षा जास्त शेतकऱ्यांकडे बियाणे प्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे पिकांची उगवण क्षमता वाढली, रोगांचा प्रादुर्भाव कमी झाला आणि उत्पादनात सरासरी 2 ते 3 क्विंटल वाढ झाली. गांडूळ खत निर्मिती, पोषण परसबाग आणि सुधारित चारा पिकांच्या उपक्रमांमुळे जमिनीची सुपीकता वाढली. कुटुंबांना वर्षभर पौष्टिक भाजीपाला उपलब्ध झाला. शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी अभ्यास दौरे, शेतीशाळा आणि विविध प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे 7ही गावातील शेतकऱ्यांनी शाश्वत शेती आणि पाणलोट विकासाच्या प्रभावी पद्धती आत्मसात केल्या. गांडूळ खताचा बेड घेतलेला आहे, तरी
मी एक बॅच तयार केली आहे गांडूळ खताची, तरी मला खूप फायदा झालेला आहे. आता मी ते अद्रकीला टाकलेलं आहे ते खत, आणि नंतर मी चिकट साबळे वगैरे त्यांनी मला दिले, तर मी कपाशीत वगैरे कामधनुची साबळे वगैरे लावलेली. हा गांडुळाचा बेड तयार केला आणि पहिल्यांदा एक बेड आम्ही काढला आणि हा दुसरा भरलेला आहे. तर त्याच्यामध्ये सुपर फॉस्फेट मिक्स करून आणि हा बेड तयार झालेला आहे. तो कपाशीला टाकायचा आहे आता. आणि मागच्या वर्षी आपण जीवामृत तयार केलं होतं 3 वेळेस, ते मी अद्रकीला सोडलं. त्याच्यानं जमीन भुसभुशीत तयार झाली आणि रोग किडीसाठी पण प्रतिकारशक्ती निर्माण झाली चांगली. आणि जे निमोळे अर्क तयार केलं होतं त्याच्याने आपलं फवारणीचा खर्च वाचला आणि किडीला अटकाव झाला. ते आपण यांना वर्मी कंपोस्ट बेड पण दिलेला आहे आणि आता काल जीवामृतचा डेमोसुद्धा त्यांच्याकडे केलेला आहे. त्यांनी गांडूळ खताच्या बेडची अगोदरची बॅच ह्या टोमॅटोच्या प्लॉटला वापरलेली आणि आता नवीन बॅचसाठी त्यांनी बेड भरलेला आहे. आणि इथून पुढे आपण या टोमॅटोच्या प्लॉटला आपण निमार्क असेल, ट्रायकोडर्मा असेल, ह्या गोष्टी आपण जैविकमध्ये आपण वापरणार आहोत. आणि त्यांनी वर्मीवाचची स्लरीसुद्धा त्या टोमॅटोच्या प्लॉटला आता ड्रिंचिंग केलेली आहे. तयार करणार त्याच्यासाठी आपण सामग्री घेतली 5 लिटर गाईचं शुद्ध गोमित्र देशी गाईचं, त्याच्यानंतर 5 किलो शेण, 2 किलो मिक्स पीठ, डाळ वगैरे जे असलं ते, आणि 2 किलो गूळ. आता आपण सुरुवातीला 200 लिटर पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये 5 लिटर हे गाईचं गोमित्र मिक्स करतो. याला पूर्णपणे एकत्र करून मिक्स करून ढवळून घ्यायचं. सकाळ संध्याकाळ रोज त्याला ढवळायचं आणि 3ऱ्या दिवशीपासून आपण त्याला सोडायला सुरू करायचं. सावित्रीबाई फुले मंडळ यांच्याकडून परसबागेसाठी बियाणे घेतले होते. परसबाग लावली, त्याच्यामधून भोपळा, हे भाजीपाला, याच्यामधून आमची भोपळा यायला सुरुवात झाली. मागच्या वर्षी आम्हाला 3 ते 6 महिने आम्हाला भाजीपाला विकत घ्यायचं काम पडलं नाही, तर आम्ही दुसऱ्यांना पण विकलं नाही. या सर्व प्रयत्नांमुळे जलसंधारण, भूजल पुनर्भरण, मृदा संवर्धन आणि शाश्वत शेतीचा मजबूत पाया तयार झाला आहे. आज भूजल पातळी वाढली आहे. पाण्याची उपलब्धता अधिक काळ टिकून राहत आहे. मी हा इथं एक कॅरमचा बाग लावलेला आहे, 600 कलम आहे आणि पलीकडनं शेवगा लावलेला आहे 600. हे मला पारंपरिक शेती करत होतो, पण मी आता 1 ते 1.5 एकर हा बाग लावलेला आहे सध्या. लोकसहभागातून 25 रुपयाला कलम मिळाली. खूप म्हणजे पैशांची पण बचत झालेली आहे आणि त्या माध्यमातून ही मी जी फळबाग आहे ती लावलेली. मी सहलीला गेलो होतो आणि मला त्यांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यांच्या दर्शनामधून की मी जे की 300चे रोप आहे ते सध्या लागवड केलेली. मी एक स्वतः शेतकरी, मी आंब्याची बाग घेतलेली आहे. आंब्याच्या बागेसाठी मी एक 150 रोप घेतलं आहे आणि एक कमी खर्चामध्ये, एक कमी किमतीमध्ये आपल्याला रोप मिळालं आहे. मार्केटच्या हिशोबाने एक लोकसहभाग हा 25% देऊन आपल्याला एक साधारण रोप 25 रुपयाला मिळालं. लोकसहभाग, वैज्ञानिक नियोजन आणि सामूहिक प्रयत्न यांच्या बळावर जलसमृद्ध, हरित आणि आत्मनिर्भर गाव घडवण्याची ही यशस्वी वाटचाल आहे. पाणी वाचवा, माती वाचवा, शेतकरी समृद्ध करा आणि भविष्य सुरक्षित करा. धन्यवाद.